पवार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पदावर राहिलेले नेते ठरले. त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यामुळे प्रत्येक मुख्यमंत्र्याला त्यांची सोबत आवश्यक वाटली. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस अशा वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केले. प्रशासनात त्यांचा दरारा मोठा होता. फाईल्सचा सखोल अभ्यास आणि निर्णय घेण्याची धडाडी यामुळे नोकरशाहीत त्यांच्याबद्दल आदर आणि भीती दोन्ही होते. त्यांनी अर्थ, जलसंपदा, ऊर्जा आणि ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. विशेषतः अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा अनेकदा मांडला आणि राज्याच्या तिजोरीवर त्यांची कडक शिस्त राहिली. अजित पवारांची कार्यशैली ही इतर राजकारण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. ते पहाटे 5 वाजता उठून 6 वाजल्यापासून लोकांच्या भेटीगाठी आणि विकास कामांची पाहणी करण्यास सुरुवात करत. पुण्यात किंवा मुंबईत असताना ते अनेकदा अधिकाऱ्यांच्या आधीच प्रकल्पाच्या ठिकाणी पोचलेले असायचे. त्यांच्या या शिस्तीमुळे प्रकल्पांच्या कामात गती येत असे. दिलेला शब्द पाळणे ही त्यांची ओळख दादाचा ओहाडा या नावाने लोकप्रिय झाली. अजित पवारांच्या राजकीय आयुष्यात 2 मोठे भूकंप झाले, ज्याने महाराष्ट्राचे राजकारण हादरून सोडले. नोव्हेंबर 2019चा पहाटेचा शपथविधी. विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता, तेव्हा अजित पवारांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून पहाटे राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे सरकार केवळ 80 तास टिकले, कारण शरद पवारांच्या आव्हानानंतर बहुतेक आमदार पुन्हा मूळ पक्षात परतले. या घटनेने काका पुतण्यातील संबंधात पहिल्यांदा मोठी दरी निर्माण झाली. जुलै 2023ची उभी फूट. सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली आणि आपल्या समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी पक्षाच्या नावावर आणि घड्याळ या चिन्हावर दावा सांगितला, जो निवडणूक आयोगाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने वैध देखील ठरवला. या निर्णयामुळे अजित पवार हे अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा नवीन पक्ष स्थापन करावा लागला. अजित पवारांनी बारामतीचे रूपांतर एका आधुनिक शहरात केले. दर्जेदार रस्ते, 24 तास पाणी पुरवठा, शैक्षणिक संस्थांचे जाळे आणि सिंचन व्यवस्था हे त्यांच्या कामाचे दृश्य पुरावे आहेत. त्यांनी शारदानगर शैक्षणिक संकुलाचा विकास केला, आयुर्वेदिक महाविद्यालय उभारले आणि कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवले. त्यांच्यासाठी राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हते, तर सत्तेच्या माध्यमातून विकास घडवण्यासाठी होते.